नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी सुरुवात आज झाली. आणि मग असं वाटतंय की सभा सिमल्यात आहे. आता काय बोलणार, अशी सुरुवात झाली. आणि राज ठाकरेंनी समारोप करताना हे सांगितलं, काही झालं तरी माझा बिनशर्त पाठिंबा असणार आहे नरेंद्र मोदींना. नरेंद्र मोदींसाठी माझा पाठिंबा असणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना माझा बिनशर्त पाठिंबा असणार आहे. कारण नेतृत्व तसं असलं पाहिजे, म्हणून नरेंद्र मोदींसाठी माझा पाठिंबा असणार आहे. पण उद्या काय पकपक केली तर मागे सगळे खिडक्या दरवाजे उघडे असणार आहेत, हे पण सांगायला ते विसरले नाहीत. आणि आता काळजी करू नका, विधानसभेच्या तयारीला लागा आणि घरी जरा जपून जा, व्यवस्थित जा. जितेंद्र आव्हाड असं म्हणाले, एवढं सांगायचं होतं तर ट्विट करायचं की माझा पाठिंबा नरेंद्र मोदींना आहे, माझा पाठिंबा महायुतीला आहे. एवढ्यासाठी एवढी मोठी सभा घेण्याची गरज काय होती? राज ठाकरेंनी सभा घेतली आणि राज ठाकरेंनी हे जाहीर केलं. राज ठाकरेंनी जे जाहीर केलं ते खरं म्हणजे अपेक्षित होतं. जेव्हा राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट झाली दिल्लीमध्ये आणि त्यानंतर राज ठाकरे परत आले, तेव्हा राज ठाकरे महायुतीसोबत असणार हे सुस्पष्ट झालं होतं. याच्यापेक्षा वेगळं काही घडणं अजिबात अपेक्षित नव्हतं, हेच घडणार होतं. आणि आता अपेक्षा अशी आहे की महायुतीच्या ज्या सभा होतील त्या सभांमध्ये स्टार कॅम्पेनर राज ठाकरे असणार आहेत. महायुतीला स्टार कॅम्पेनरचा शोध होताच आणि तो शोध आता एका अर्थानं संपलेला आहे. राज ठाकरे हे आता प्रमुख स्टार कॅम्पेनर असणार आहेत 19 लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीसाठी. राज ठाकरे जे बोलत होते त्यांना एकदम मुद्द्यावर येणं थोडं अडचणीचं होतं. त्यांच्या लक्षात आलं होतं की 5 वर्षांपूर्वी हाच तो काळ, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण काय भूमिका घेतली होती. ते म्हणाले सुद्धा की लोक विचारतील, लावले तो व्हिडिओ. राज ठाकरेंची ही पद्धत आहे, खास सवय आहे. ते ज्या खर्जात बोलतात ना, त्यामुळे जरी त्यांनी भूमिका बदलली तरी सुद्धा ते त्या खर्जात सांगू शकतात की होय, मी भूमिका बदलली, काय म्हणणं आहे. राज ठाकरेंनी थेटपणे सांगितलं आता की हे खरंच आहे की 2019 मध्ये मी जी भूमिका घेतलेली होती ती भूमिका भाजप विरोधी होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राजकीय पटलावरून हद्दपार करा, अशी भूमिका 2019 मध्ये ज्या राज ठाकरेंनी घेतली, तेच राज ठाकरे आज नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी बिनशर्त पाठिंबा देतोय महायुतीला इथपर्यंत येऊन पोहोचले. 5 वर्षांमध्ये पुलाखालून नेमकं किती पाणी वाहून गेलं, काय काय घडलं माहिती नाहीये. पण एवढी प्रचंड वेगळी भूमिका राज ठाकरेंनी कशी काय घेतली असेल. आणि तेही सांगताना पुन्हा अजूनही मी भूमिका बदलू शकतो. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरातचं मॉडेल बघायला मी गुजरातमध्ये गेलो होतो. आणि नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होतील, व्हावेत, असं सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणालो होतो. तोपर्यंत भाजपच्या सुद्धा नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतलेली नव्हती, हे मत मांडलेलं नव्हतं. आणि खरं आहे की जेव्हा मनसे स्थापन झाली 2006 मध्ये, त्यानंतर जी निवडणूक झाली 2009ची विधानसभेची, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेनं देदीप्यमान असं यश मिळवलं, लक्षणीय असं यश मिळवलं. 13 आमदार मनसेचे निवडून आले. आता मनसे हा एक महत्वाचा राजकीय पक्ष असणार आहे, राज ठाकरे हे महत्वाचे राजकीय नेते असणार आहेत, अशी चर्चा सुरू झालेली होती. 2009 मध्ये जेव्हा राज ठाकरेंच्या मनसेनं जागा जिंकल्या 13, तेव्हा मला आठवतं की विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर राज ठाकरेंनी त्यांच्या सगळ्या आमदारांना गुजरातला पाठवलं होतं. गुजरातमध्ये जा आणि विकासाचं मॉडेल बघा. तेव्हा ते गुजरातच्या विकासाच्या मॉडेलनं प्रभावित झालेले होते, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेले होते आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी पण इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. हे खरं आहे, 2009ची ही गोष्ट आहे. 2019 मध्ये मात्र त्याच नरेंद्र मोदींना राजकीय पटलावरून हद्दपार करा अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली. आणि 2024 मध्ये याच नरेंद्र मोदींवर बिनशर्त पाठिंबा देतोय नरेंद्र मोदींसाठी, असं राज ठाकरेंनी जाहीर केलं. राज ठाकरेंना या प्रकारे वारंवार भूमिका बदलाव्या का लागतात, हा एक मुद्दा आहे. राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर नक्की काय घडेल, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे.
हे लक्षात घेतलं पाहिजे की राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वामध्ये गारुड आहे, करिश्मा आहे, बलय आहे, त्यांचं वक्तृत्व ओजस्वी आहे, हे सगळं खरं आहे. पण तरी सुद्धा आजची सभा तशी रंगली नाही. त्या सभेमध्ये बोलताना ज्या प्रकारे राज ठाकरे एरवी बोलतात तसं थोडंसं वाटलं नाही. किंबहुना त्यांनी पटकन हा उल्लेख केला की माझा पाठिंबा आहे आणि सभा संपवून टाकली. हे थोडंसं बोलणं जड जात आहे असं त्यांना वाटलं असेल कदाचित. ते शक्य आहे, स्वाभाविक आहे, कारण लगेच आपण एवढी मोठी भूमिका बदलतोय हे शक्य आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये राज ठाकरेंनी भूमिका बदललेली जरी असली तरी सुद्धा महायुतीला राज ठाकरे महत्वाचे का वाटतात हा एक प्रश्न आहे. आणि राज ठाकरेंनी अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांना काय फरक पडेल, फायदा होईल, तोटा होईल याचाही विचार आपण केला पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राज ठाकरेंनी 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवलं होतं. त्यानंतर ते चर्चेमध्ये आले. एकूणच राज ठाकरे हे व्यक्तिमत्व म्हणून खरं म्हणजे लोकांना नीटपणे माहिती झालं 1990च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं. तेव्हा राज ठाकरे हे नीटपणे माहिती झाले. तेव्हा भारतीय विद्यार्थी सेना या विद्यार्थ्यांच्या संघटनेचे, शिवसेनेच्या ते प्रमुख होते. साधारणपणे बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांचा वारसा कोण चालवेल तर राज ठाकरे असं म्हटलं जात असे. राज ठाकरेंची भाषा, त्यांचं बोलणं, त्यांची बोलण्याची पद्धत, देहबोली, राज ठाकरे सुद्धा व्यंगचित्रकार, हे सगळं जे आहे ते लक्षात घेता राज ठाकरेंचं एकूण व्यक्तिमत्व आणि त्यांचा करिश्मा लक्षात घेता बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर राज ठाकरे हा वारसा चालवतील असं वाटलं होतं. प्रत्यक्षात मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि मग राज ठाकरे हे नाव मागे पडलं. राज ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला. ते आज म्हटले सुद्धा की काही अफवा पसरवतात लोक असं म्हणतात की राज ठाकरे हे शिंदे सेनेचे प्रमुख होणार. अरे शिवसेनेचं प्रमुख व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. राज ठाकरे तेव्हा शिवसेनेचे प्रमुख होतील, पक्षप्रमुख होतील बाळासाहेबांच्या नंतर अशी चर्चा तेव्हा होतीच दबक्या आवाजामध्ये. बाळासाहेब ठाकरेंनी निर्णय घेतला उद्धव ठाकरेंना प्रमुख करण्याचा. त्यानंतर राज ठाकरेंनी पक्ष सोडला आणि हे खरंच आहे. राज ठाकरे जे म्हणाले सभेमध्ये ते अगदी खरं आहे. राज ठाकरेंनी पक्ष सोडला पण राज ठाकरे कुठेही गेले नाहीत, कुठल्याही पक्षामध्ये गेले नाहीत. त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष स्थापन केला. त्याचं कारण त्यांनी आज सांगितलं ते पण खरं आहे. तसं म्हणाले की मला कोणाच्या हाताखाली काम करायला कधीच आवडलं नसतं. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे वगळता आणखी कोणाच्या हाताखाली मी कधी काम करू शकत नाही. त्यामुळे मी माझा पक्ष स्थापन केला, मनसे. आणि हे कौतुकच आहे. गेली 18 वर्ष मनसे नावाचा पक्ष या प्रकारे त्यांनी सुरू ठेवलाय. तो जिवंत आहे, तो चांगला रसरशीत आहे हे दिसतंय. किंबहुना आजच्या सभेला ज्या प्रकारची गर्दी होती, ज्या प्रकारे माहोल होता, हे सगळं लक्षात घेता राज ठाकरेंची लोकप्रियता अद्यापही कायम आहे. राज ठाकरेंचा करिश्मा अद्यापही कायम आहे. राज ठाकरेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि मनसेचं केडर हे राज्यभर आहे असं मानायला जागा आहे. अशा प्रकारे लोक तिथे जमलेले होते. हे सगळं खरं आहे. पण मुळामध्ये राज ठाकरे आल्यामुळे महायुतीला फायदा काय होईल याचं कारण असं आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी विधानसभेच्या रिंगणामध्ये आपले 110 उमेदवार उभे केले होते. 110 उमेदवारांपैकी फक्त एक उमेदवार त्यांचा निवडून आला, एक आमदार झाला फक्त. आणि राज ठाकरेंना 2.25% मतं त्यांच्या पक्षाला मिळवता आली. 2.25% मतं मिळवता येणं हे खरं म्हणजे अगदी वंचित बहुजन आघाडीपेक्षाही खूप कमी. म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या निम्मी मतं राज ठाकरेंच्या पक्षाला मिळाली. वंचित बहुजन आघाडीला गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 4.5% मतं मिळाली. त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जवळपास 7.5% मतं मिळाली होती. राज ठाकरेंना मात्र 2.25% मतं आपल्या पक्षासाठी मिळवता आली. तसं म्हणाल एकूण टक्केवारी म्हणून मतांची ही मतं फारच कमी आहेत. 2019 मध्ये ही मतं आहेत. आता 2024 मध्ये राज ठाकरेंना खरंच काय त्यांची अवस्था असणार आहे किंवा त्यांना किती मतं मिळणार आहेत हा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. समजा राज ठाकरे आता महायुतीमध्ये गेले, त्यांनी हे सांगितलं की बिनशर्त पाठिंबा, मला कुठली जागा नको, लोकसभा राज्यसभा वगैरे मला काही नको, पण विधानसभेच्या तयारीला लागा, हे पण त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकसभा निवडणूक लढवायची त्यांची इच्छा नाही. 2019 मध्ये सुद्धा त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाषणं केली पण लोकसभा निवडणूक लढवण्याची मात्र त्यांची इच्छा तेव्हाही नव्हती. पण लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आत्ताही नाहीये. पण लक्ष विधानसभेकडे आहे असं दिसतंय. आणि त्यांनी सुरुवातीला ज्या प्रकारे महानगरपालिका निवडणुकीचा उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणूक होत नाहीये, होणार असं म्हणत होत नाही, याचा अर्थ त्यांनी महानगरपालिका निवडणुकीचा उल्लेख केला आणि विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला. त्यामुळे विधानसभा आणि महानगरपालिका हे राज ठाकरेंचं लक्ष असणार आहे. एकट्याच्या बळावर काय होतं
हे त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे 2014ची निवडणूक, 2019ची निवडणूक, या दोन्ही निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला काही फार यश मिळालं नाही, किंवा यश मिळालंच नाही. एक आमदार निवडून आला, पण त्यापेक्षा त्यांना काही फार यश मिळालं नाही. अशा वेळी आता आपल्याला एकला चलो रे असं म्हणून काही फार मोठं यश मिळत आहे असं दिसत नाही. तर आपल्याला काहीतरी युती करावी लागेल, अलायन्स करावी लागेल असं राज ठाकरेंना वाटलं असावंच. आणि मग ती अलायन्स करायची असेल तर ती अलायन्स आपण भाजपसोबत का करू नये, महायुतीमध्ये का जाऊ नये असं पण त्यांना वाटलं असणं शक्य आहे. त्याचा कदाचित राज ठाकरेंना असं वाटतं की आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यांनी जाणीवपूर्वक उल्लेख केला की मी ज्या घरामध्ये जन्माला आलो त्याच घरामध्ये शिवसेना जन्माला आली. सुरुवातीपासून माझा संपर्क हा अधिक भाजपसोबत होता. याचा अर्थ काँग्रेस सोबत नव्हता असं नाही, पण त्यांनी पु ल देशपांडेंना उद्धृत केलं. राज ठाकरेंचं वाचन छान आहे. राज ठाकरे हा कलासक्त माणूस आहे. त्यांच्या वक्तृत्वामध्ये सुद्धा एक गंमत असते, मिस्किल कोट्या असतात, आणि राज ठाकरेंचं वाचन पण छान आहे हे पण त्या निमित्तानं जाणवतं. त्यांनी पुलंचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की माझं झालं असं की काँग्रेसची भेटी झाल्या पण गाठी मात्र भाजपसोबत होत्या. तर भेटी गाठीचा हा जो मुद्दा आहे की माझ्या गाठी काहीतरी भाजपसोबत आहेत असा त्यांनी उल्लेख केला. आणि एकूणच शिवसेनेच्या वाढीसोबतच राज ठाकरे तिथे होते, त्यामुळे त्यांचा संपर्क प्रामुख्याने जो आला तो भाजपच्या नेत्यांसोबत. त्यांनी उल्लेख केला गोपीनाथ मुंडेंचा, त्यांनी उल्लेख केला प्रमोद महाजनांचा, त्यांनी उल्लेख केला नितीन गडकरींचा. या नेत्यांसोबत आपला संपर्क प्रामुख्याने आला हे त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे भाजपच्या सोबत आपला संपर्क आला आणि भाजपच सुरुवातीपासून आपल्यासोबत कशी होती याचाही उल्लेख राज ठाकरेंनी केला. आता मुद्दा असा आहे की त्यामुळे भाजपसोबत आत्ता येणं हे कसं नैसर्गिक आहे हे त्यांना बहुधा सांगायचं असावं. राज ठाकरे भाजपसोबत जातील, दोन गोष्टींचा आपण पहिल्यांदा विचार करू. पहिली गोष्ट अशी की याचा राज ठाकरेंना काय फायदा होईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राज ठाकरेंना एक अलायन्स हवीच आहे. राज ठाकरे एकला चलो रे म्हणत एकट्याच्या बळावर फार काही करू शकत नाहीत हे राज ठाकरेंना आणि मनसेला कळून चुकलेलं आहे. दुसरा मुद्दा असा की आता एकूण मोदींचा करिश्मा आहे, मोदींचं वलय आहे, त्या वलयाचा फायदा घेत विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना काही बऱ्या जागा जिंकता आल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये काही चांगल्या जागा जिंकता आल्या तर त्यांचं बळ वाढेल. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निकाल मनासारखा लागला तर कदाचित सरकार आलं महायुतीचं तर मनसेला मंत्रिपद सुद्धा मिळेल. अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतात. मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. जर मुंबई महानगरपालिकेमध्ये यश मिळवण्यामध्ये महायुतीला यश आलं तर अर्थातच. आणि मागे त्यांनी असा उल्लेख केला होता एका सभेमध्ये की काय मी निर्णय घेईन हे मला माहिती नाही, पण तुम्हाला एक मी सांगून ठेवतो, एक नक्की सांगून ठेवतो, ते म्हणजे आपण सत्तेमध्ये असणार आहोत. तेव्हाच हे लक्षात आलं होतं की भाजपसोबत जाण्याची तयारी राज ठाकरेंनी सुरू केलेली आहे. आपण सत्तेमध्ये असणार आहोत. त्यामुळे त्यांना असं वाटत असावं की विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती जिंकेल, आपण सत्तेमध्ये जाऊ. महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती जिंकेल, आपण सत्तेमध्ये जाऊ. या दोन्हीमध्ये आपल्याला सत्ता मिळेल, सत्तेमध्ये वाटा मिळेल आणि आपल्या पक्षाला एक दुगदुगी मिळेल, आपल्या पक्षाला संजीवनी मिळेल, आपल्या पक्षाला या प्रकारचा एक आधार मिळेल असं त्यांना वाटत असावं. ही एक शक्यता नाकारता येत नाही. खरंच असं होईल का? मुळामध्ये असं आहे की राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व, राज ठाकरेंचं वेगळेपण काय आहे. राज ठाकरे आतापर्यंत कधीही सत्तेमध्ये नव्हते. राज ठाकरे विरोधामध्येच होते. पण तरीही राज ठाकरेंचं जे काही तेज आहे, जे काही ओज आहे, जे काही वेगळेपण आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं ते म्हणजे राजसाहेब हवा तो निर्णय घेऊ शकतात. राजसाहेब कोणाच्या वळचणीला जाणार नाहीत. राज ठाकरे म्हणाले मागच्या सभेमध्ये की मला इतरांची पोरं अंगावर घ्यायची नाहीयेत, माझं पोर आहे मनसे, त्यामुळे इतर कुठल्याही चिन्हावर मी निवडणूक लढवण्याचा मुद्दाच नाहीये. त्यांनी याचा उल्लेख केला. याचा अर्थ ही चर्चा झालेली होती की लोकसभेची निवडणूक मनसेने कमळाच्या चिन्हावर लढवावी, एखादी जागा त्यांनी लढवावी, असा कदाचित विचार झालेला असू शकतो, अशी चर्चा कदाचित झालेली असू शकते. पण राज ठाकरेंनी उल्लेख केला की माझं जे इंजिन चिन्ह आहे हे इंजिन चिन्ह तुम्ही सगळ्यांनी आपल्या बळावर मिळवलेलं आहे, टिकवलेलं आहे, त्यामुळे मी माझं इंजिन सोडणार नाही. इंजिनच्याच बळावर, इंजिनच्याच चिन्हावर मी निवडणूक लढवेन. त्यामुळे हे खरं आहे की राज ठाकरेंनी आता इथे लोकसभेच्या अनुषंगाने काही फार विचार केला नाही, पण विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मात्र त्यांना काहीतरी वेगळं करायचं हे बरोबर आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात राज ठाकरेंचं वैशिष्ट्यच हे आहे. राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या चाहत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या काही भक्तांना
आदर यासाठीच आहे की राज ठाकरे कोणाच्याही वळचणीला जाणार नाहीत. राज ठाकरे इतरांची पोरं आपल्या अंगावर घेणार नाहीत, खांद्यावर घेणार नाहीत. पण गंमत अशी आहे की जेव्हा राज ठाकरे असं म्हणतात की महाराष्ट्रात कॅरम फुटलाय, कुठली सोंगटी कुठल्या भोकात जाईल सांगता येत नाही. आता त्याच कॅरमचा स्वतः राज ठाकरे भाग झालेत असं म्हणायचं का? कारण हा सगळा जो कॅरम आहे ना हा फुटला. ते म्हणाले ना की पक्ष फुटले कळतच नाही. मी परवा पुण्यात गेलो होतो, त्यांच्या खास शैलीत राज ठाकरे म्हणाले, मी परवा पुण्यात गेलो होतो नाट्य संमेलनाला, मला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भेटले. मी त्यांना विचारलं कुठली राष्ट्रवादी? त्यात ते म्हणाले की आम्ही अजित पवारांसोबत आहोत. दोघे म्हणाले आम्ही शरद पवारांसोबत. कळतच नाही. शिवसेना कुठली शिवसेना? जर एवढं सगळं असेल, कुठली शिवसेना कुठली राष्ट्रवादी काँग्रेस, तर मग राज ठाकरेंना कल्पना आहे का की आपण नक्की कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहोत? राज ठाकरेंना कल्पना आहे का की आपण नक्की कुठल्या शिवसेनेसोबत आहोत? कारण राज ठाकरेंनी समारोप करताना घोषणा केली भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाण्याची. पण असं म्हणताना मग त्यांना हा प्रश्न पडला नाही का की कुठली शिवसेना कुठली राष्ट्रवादी काँग्रेस? पण हा जो मुद्दा आहे की या सगळ्या याच्यामध्ये राज ठाकरे याच खेळामध्ये सहभागी झाले तर त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या चाहत्यांना हे आवडेल का? हा पण तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राज ठाकरेंची विश्वासार्हता जी काही आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की राज ठाकरे आपल्या बळावर, आपल्या दम पे सब कुछ करते हैं. आता राज ठाकरे या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झाले. बरं, मुळात महायुतीमध्ये राज ठाकरेंना किती महत्व मिळेल? ते म्हणाले की मी काही वाटाघाटी करत नाही, त्या जागा आणि ते मला तुझ्या 2 माझ्या 4 हे मला जमत नाही. पण एकदा महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना हे करावंच लागेल. लोकसभा निवडणुकीमध्ये ठीक आहे, लोकसभा निवडणूक त्यांनी मागेही लढवली नव्हती 2019ची, आत्ताही त्यांना इच्छा नसणार हे स्वाभाविक आहे. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा मुद्दा येईल तेव्हा वाटाघाटीचा मुद्दा येईलच. आणि ज्या प्रकारे आत्ता वाटाघाटी सुरू आहेत, एकनाथ शिंदेना अद्यापही समजलेलं नाहीये की आपला वाटा काय आहे आणि अजित पवारांना अद्यापही कळलेलं नाहीये की आपला घाटा काय आहे. अशा वाटाघाटीच्या प्रक्रियेमध्ये उद्या राज ठाकरेंना पण सहभागी व्हावं लागेलच ना. आणि मग राज ठाकरे जेव्हा या प्रक्रियेमध्ये सहभागी होतील तेव्हा त्यांनी जागा मागणं, त्या कमी मिळणं, जास्त हे होणारच आहे. शेवटी हा आघाडीमध्ये, युतीमध्ये हे करावंच लागतं. राज ठाकरे कुठल्याही वळचणीला गेले नाहीत हे खरं आहे. राज ठाकरेंनी कोणाच्या हाताखाली काम केलं नाही हे खरं आहे. पण आता पहिल्यांदाच राज ठाकरे कोणासोबत तरी आघाडी करतायत, कोणासोबत तरी अलायन्स करतायत, कोणासोबत तरी युती करतायत. युती करताना राजकीय पक्षांचे अनेक नियम असतात, अनेक गोष्टी असतात. आणि त्यातही जेव्हा तुम्ही युती करताना तुमचा पक्ष अतिशय छोटा, तुमच्या पक्षाचा जीव छोटा आणि तुलनेमध्ये तुमच्या सोबत असणारे पक्ष हे आवाढव्य मोठे, हे भारतीय जनता पक्षासारखा भारतातला सगळ्यात मोठा पक्ष हा तुमच्या सोबत आहे. शिवसेना एकनाथ शिंदेची ती तुमच्या सोबत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही तुमच्या सोबत आहे. या तुलनेमध्ये तुमचं बळ काय? तुमचा आमदार एक, तर तुमचं काय होणार आहे? हे सगळं एक लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही एकटेच आहात तोपर्यंत तुम्हाला कोणी तुमची किंमत विचारणार नाही. पण जेव्हा तुम्ही तिघे चौघे एकत्र आहात तेव्हा मात्र प्रत्येकाचं मोल ठरेल. हे जे मोल ठरणार आहे हे चालेल का राज ठाकरेंना? हा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. महायुती सोबत गेल्यामुळे ते जे बळ होतं राज ठाकरेंचं एकटं लढण्याचं ते कमी होईल का? हा पण महत्वाचा मुद्दा आहे. राज ठाकरे असं म्हणाले की मी काही जर कोणी पकपक केली तर माझ्या खिडक्या दारं उघडी आहेत, मी हवं ते बोलेन. पण असं होत नसतं. जेव्हा तुम्ही एखाद्या आघाडीमध्ये सहभागी होता तेव्हा आघाडी धर्म म्हणून त्या आघाडीची भूमिका तुम्हाला मान्यच करावी लागते. जाहीरपणे तुम्हाला बोलता येत नाही. तुम्हाला कितीही तुमचे वाद झाले तरी ते वाद चव्हाट्यावर आणता येत नाहीत, कारण तुम्ही त्या आघाडीचा भाग आहात. तुम्ही खासगीमध्ये सांगू शकता, बाकी चर्चा करू शकता. त्यामुळे राज ठाकरेंना आता या अर्थानं या पक्षांच्या विरोधामध्ये बोलता येणार नाही. कदाचित आणखी काही काळ ते बोलू शकतील, पण जेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये या पक्षांसोबत महायुतीसोबत ते उभे राहतील तेव्हा मात्र त्यांना फार वेगळी भूमिका घेता येणार नाही. ते आता जे बोलतायत म्हणजे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल बोलतात, अजित पवारांच्या तर उत्तम नकला करतात, पण आता त्यांना या भाषेमध्ये, या संदर्भामध्ये बोलता येणार नाही. त्यांना आता शांतपणे महायुतीचा भाग म्हणूनच काम करावं लागेल. हा पण महत्वाचा मुद्दा आहे. हे सगळं होणं त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडेल का, पचेल का, हा मुद्दा आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या राज ठाकरेंनी 5 वर्षांपूर्वी जी भूमिका घेतली त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट भूमिका, पूर्णपणे वेगळी भूमिका, म्हणजे ती भूमिका चूक की बरोबर हा मुद्दा नाही. 2019 मध्ये राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका बरोबर होती की चूक होती हा मुद्दा नाही. 2024 मध्ये त्यांची भूमिका बरोबर आहे की चूक आहे हाही मुद्दा नाहीये. मुद्दा आहे 2019 पेक्षा अगदी उलटी भूमिका 2024 ला तुम्ही घेतलीत.
तर तुमची विश्वासार्हता काय राहील? राज ठाकरेंचं लाईव्ह भाषण सुरू होतं आणि त्या भाषणाच्या खाली काही कमेंट्स मी बघत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा हे आवडलेलं नाहीये, हे रुचलेलं नाहीये की राज ठाकरेंनी एवढी भूमिका कशी काय बदलली. एवढंच नव्हे, राज ठाकरे स्वतः सुद्धा गोंधळलेले होते. मी म्हटल्याप्रमाणे आज नेहमीचे राज ठाकरे नव्हते, थोडेसे गोंधळलेले होते, थोडे अडखळत होते, थोडे गडबडत होते. एवढंच नव्हे, त्यांनी पटकन तो विषय संपून टाकला, एक वाक्य फक्त वापरलं, त्यापेक्षा ते काहीच बोलले नाहीत. आणि इव्हन त्यांनी त्यांचे पत्ते सगळे ओपन केले पण नाहीत की बिनशर्त पाठिंबा म्हणजे काय, म्हणजे भूमिका काय. लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा आणि विधानसभेच्या तयारीला लागा, हे दोनच वाक्य होते. याचा अर्थ असा की लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा द्यायचा, पुढे काय घडेल ते बघूया, लोकसभा निवडणुकीचा निकाल बघू आणि मग पुढे काय निर्णय घ्यायचा तो घेऊ. पण आता त्यांनी त्या अर्थानं थेटपणे पत्ते खुले केले असं नाही. एवढाच मुद्दा आता झालेला आहे की या निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी मात्र राज ठाकरे उपलब्ध होतील, जो प्रश्न होता. आता दुसरा मुद्दा आहे की याचा भाजपला फायदा काय, महायुतीला फायदा काय. भाजपला काय दिसेल, नेता यावा आपल्याकडे, आपल्यासोबत आलाच पाहिजे तो, अशी इच्छाच आहे. जगभरातला कुठलाही नेता आला तरी भाजप स्वागत करायला तयारच आहे. 0.5% मतं असतील, 1% मतं असतील, 0.5% मतं असतील, हरकत नाही, तुम्ही या, काही मतं घेऊन या, ती मतं आम्हाला द्या, आमच्या सोबत राहा आणि काय वाटेल ते करून लोकसभा निवडणूक आम्ही जिंकली पाहिजे अशी व्यवस्था करा. त्यामुळे भाजपला सगळेच चालतात, भाजपला त्याबद्दल काही अडचण नाही. त्यांनी एकनाथ खडसेंनाही परत घेतलंय. आता एकनाथ खडसेंना, म्हणजे एकनाथ खडसेंचा काय नक्की त्यांना आता उपयोग होणार आहे माहिती नाहीये, पण एकनाथ खडसेंना परत घेतलेलं आहे. मी म्हटल्याप्रमाणे बाकी सगळे, एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आले, अजित पवार सोबत आले, अशोक चव्हाण सोबत आले, ही सगळी मंडळी सोबत आली, महादेव जानकर पुण्यासोबत आले, आता राज ठाकरे येत आहेत. त्यामुळे जे जे लोक येतील ते आपल्याकडे यावेत अशी एक सर्वसमावेशक भूमिका छान भाजपची आहे. ते सगळ्यांनी आपल्या पक्षामध्ये यावं. आता याचा त्यांना फायदा जो असेल तो वेगळाच आहे. म्हणजे त्यांनाही माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागांवर आपल्याला अडचण आहे, अशा अनेक जागा आहेत की जिथे जिथे मनसेचा फायदा होऊ शकतो. आणि एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये 2-2.5% मतं हे काही कमी नसतं. 2-2.5% मतं ही पूर्णपणे निवडणूक फिरवू शकतात. साधी गोष्ट आहे, कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे एक 20 लाख तरी मतं असतात. 20 लाखांपैकी समजा आपण असं म्हणूया की 50-60% मतदान झालं तर 12 लाख मत, 12 लाखांचे 2% हे काही कमी नसतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा विचार करताना साधारणपणे 20-25 हजार मतं जरी म्हटलं तरी ती मतं अजिबात कमी नसतात. त्यामुळे त्या मतांमध्ये सुद्धा त्या मतांचाही फायदा होऊ शकतो, हे भाजपला माहिती आहे. आता मुद्दा असा आहे की राज ठाकरे आल्याचे फायदे काय काय होते. पहिला फायदा जो आहे तो म्हणजे राज ठाकरेंसारखा एक स्टार कॅम्पेनर मिळेल. दुसरं असं आहे की तिकडे उद्धव ठाकरे आहेत, इकडे एकनाथ शिंदे आहेत. हे लेवल प्लेइंग ग्राउंड नाहीये. उद्धव ठाकरेंनी समजा टीका केली, त्याला प्रत्युत्तर देणं एकनाथ शिंदेना एवढं शक्य होत नाही, कारण शेवटी तो फरक पडतो. पण तिकडे उद्धव ठाकरे आहेत आणि इकडे राज ठाकरे आले तर महायुतीचं पारडं जड होणार आहे. कारण उद्धव ठाकरे बोलू शकतील त्याच भाषेमध्ये राज ठाकरे पण बोलू शकतील. दुसरं असं की ठाकरे आता भाजपसोबत आहेत, यामुळे चांगला मेसेज जाऊ शकतो. कारण ठाकरे भाजपसोबत गेलेले आहेत आणि त्यामुळे आपोआपच उद्धव विरुद्ध राज हा संघर्ष पूर्वी होताच. त्यामुळे राज ठाकरे जर असतील तर मग कदाचित हरकत नाही, अशा प्रकारचे लोकांना कदाचित वाटू शकतं. त्यामुळे त्या अर्थानं सुद्धा भाजपला फायदा होऊ शकतो. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मुळामध्ये 2-2.5% मतांचा मुद्दा तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता भाजपला ज्या मतदारसंघांमध्ये असं वाटतं की हिंदुत्वाच्या अनुषंगानं आपल्याला आणखी एक चांगला पार्टनर असला पाहिजे, मराठीच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आपला एक चांगला पार्टनर असला पाहिजे, अशा ठिकाणी म्हणजे प्रामुख्याने मुंबई, आणखी काही ठिकाणी मराठीचा मुद्दा त्वेषाने मांडणारे राज ठाकरे यांचा फायदा कदाचित भाजपला होऊ शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. आता तोटा काय आहे? तोटा हा आहे की मुळामध्ये राज ठाकरेंमुळे शेवटी भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. राज ठाकरेंची मराठी भूमिका आपल्याला माहित आहे, मराठीवादी भूमिका आपल्याला माहित आहे, परप्रांतीयांच्या अनुषंगाने राज ठाकरेंनी काय भूमिका घेतली होती हे आपल्याला माहित आहे. अशा केसमध्ये परप्रांतीयांना राज ठाकरेंविषयी एक असुरक्षितता वाटतेच. उत्तर भारतामध्ये किंवा अन्यत्र त्याचा थोडा फटका बसेल का, किंवा महाराष्ट्रामध्येच जी उत्तर भारतीय मंडळी आहेत त्यांचा थोडासा रोष
भाजपला सहन करावा लागेल का, हा पण एक मुद्दा आहे ज्याचा विचार भाजपनं केला पाहिजे. सरते शेवटी मुद्दा एवढाच आहे की 2009 मध्ये राज ठाकरे आले, लक्षणीय वेगानं आले. त्यांचं वलय, ग्लॅमर, करिश्मा प्रचंड, जागा लक्षणीय, 13 आमदार. 2014 मध्ये एकच आमदार, 2019 मध्ये एक आमदार आणि 2.25% मत. आता अशा प्रकारच्या भूमिका बदलल्यामुळे राज ठाकरेंचं व्यक्तिगत वलय तेच राहील का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे राज ठाकरेंना मानणारा जो वर्ग आहे त्याला हे सगळं आवडेल का. शेवटी असं आहे की व्यक्तीचा करिश्मा खूप महत्वाचा असतो, व्यक्तीचं वलय खूप महत्वाचं असतं. आणि जे पक्ष एका व्यक्तीवर उभे आहेत तिथे व्यक्ती जरा जरी पंक्चर झाली तरी पक्ष पूर्णपणे कोसळतो. शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं वलय होतं, करिश्मा होता आणि ते वलय करिश्मा शेवटपर्यंत कायम राहिलं. म्हणून बाळासाहेब ठाकरे हे अतिशय महत्वाचे नेते तर राहिलेच, पण शिवसेना सुद्धा वरचेवर वाढत गेली, शिवसेनेचं महत्व वाढत गेलं. कारण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या चेहऱ्यावर, नावावर उभी होती. मनसे हा राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर आणि नावावर उभा असणारा पक्ष. राज ठाकरेंविषयी या प्रकारे शंका येणं, राज ठाकरेंविषयी खात्री न वाटणं, राज ठाकरे ज्या भाषेत बोलतात प्रत्यक्षात मात्र त्यांची कृती वेगळी आहे असं वाटणं, असं काही घडलं तर त्याचा राज ठाकरेंना फटका बसेल का. मी तुम्हाला हे मुद्दाम सांगतोय कारण माझी भूमिका कोणाच्या बाजूने किंवा विरोधामध्ये नाहीये. माझा मुद्दा एवढाच आहे, मतदारांना हे आवडतं का. 5 वर्षांपूर्वी तुमची भूमिका एक आणि 5 वर्षानंतर एक्झॅक्टली अपोजिट भूमिका. असं केल्यानंतर तुमचे मतदार तुमच्या जवळ येतात का की तुमच्यापासून दुरावतात, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. आणि याच मुद्द्यावर अवलंबून आहे की राज ठाकरेंचं काय होणार. शेवटी राज ठाकरेंना ठरवावं लागणार आहे की ही IPL मॅच आहे की टेस्ट मॅच आहे. IPL मॅचमध्ये 2-4 फटके मारले विषय संपतो. टेस्ट मॅचमध्ये मात्र पिचवर टिकून राहावं लागतं आणि पिचवर टिकून राहण्यासाठी तुमची विश्वासार्हता खूप महत्वाची असते. यश येतं, अपयश येतात, हा काही फार महत्वाचा मुद्दा नाहीये, पण यश अपयशापेक्षा सुद्धा तुमची प्रतिमा खूप महत्वाची असते. आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने उभे राहिले तर उद्धव ठाकरेंची एक प्रतिमा तयार झाली. उद्या उद्धव ठाकरेंना अपयश वाटायला येईल की यश वाटायला येईल हा मुद्दा वेगळा, पण त्यांचे विरोधक असोत की समर्थक, उद्धव ठाकरेंविषयी लोकांना असं वाटतं की येस ते त्यांच्या भूमिकेवर अढळ राहिले, अविचल राहिले. शरद पवार, काही झालं, अजित पवार गेले, सगळं झालं तरी शरद पवार या वयात सुद्धा लढत राहिले. शरद पवारांना यश मिळेल की ते अपयशी होतील हा मुद्दा अगदी वेगळा, त्यांच्या काय भूमिका आहेत हाही मुद्दा वेगळा, पण आपल्या भूमिकेवर अविचल राहणं, निष्ठेनं काम करत राहणं हे लोकांना आवडतं. आणि खरं म्हणजे हेच भाजपचं सूत्र आहे. भारतीय जनता पक्ष इतकी वर्ष जो काही आहे याचं कारणच हे आहे की भारतीय जनता पक्ष हा एका विशिष्ट ध्येयवादावर उभा असणारा पक्ष आहे. तो भले ती आयडियोलॉजी कोणाला आवडो न आवडो पण ते आहे ना. जेव्हा 2 खासदार होते तेव्हाही जी मंडळी भाजपसोबत होती ती आजही आहेत. आपण विरोधामध्ये आहोत म्हणून कोणी भाजप सोडलं का. मी नेहमी गमतीने म्हणत असतो की 2014 मध्ये सत्ता भाजपची नसती आली तर नरेंद्र मोदींनी भाजप सोडली असती का. 2014 मध्ये सत्ता महाराष्ट्रामध्ये किंवा देशात नसती आली तर देवेंद्र फडणवीसांनी भाजप सोडली असते का. भाजपमध्ये असे निरलस निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून त्या पक्षाचं एक तेज आहे. त्यांनी ठीक आहे, त्यांनी भरपूर नेते आयात केले, आणखी आयात होत राहतील, तो मुद्दा नाहीये. पण भाजपची आपली आपली एक मांदेळी आहे, भाजपचं आपलं एक असं निरलस काम करणारं निष्ठावंतांची फौज पण आहे. शेवटी लोकांना या प्रकारची निष्ठावंतांची फौज पण हवी असते, या प्रकारचे कार्यकर्ते पण हवे असतात, या प्रकारची भूमिका घेणारे लोक पण हवे असतात. मला असं वाटतं की मुळामध्ये अशा प्रकारच्या भूमिका बदलल्याचा नक्की काय परिणाम होतो. मी आता खरं म्हणजे हे तोंड द्यावं लागणार आहे भाजपला सुद्धा, तर भाजपने एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे ज्यांच्यावर 70,000 कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना सोबत घेतलं. आता हे जे सोबत घेतलेलं आहे हे लोकांना आवडणार आहे का. निवडणुकीमध्ये या सगळ्यांचाच फैसला होणार आहे की मुळामध्ये तुम्ही एक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्ट पक्ष आहे ही तुम्ही भूमिका घेतली. NCPला नॅशनल करप्ट पार्टी असं तुम्ही म्हटलात, पण आता NCPला सोबत घेतलात. हे लोकांना आवडेल का. भूमिका बदलणं लोकांना आवडतं का, हा खरं म्हणजे फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यावर अवलंबून आहे राज ठाकरेंना किती यश मिळणार. जर लोकांना या प्रकारची भूमिका बदलणं आवडत असेल, चालत असेल आणि ठीक आहे तुमची भूमिका बदलणं लोकांना समर्थनीय वाटत असेल की ओके हे होऊ शकतं, घडू शकतं, माणसं आहेत, माणसं बदलतात, भूमिका बदलतात,
हे लोकांना चालत असेल तर कदाचित राज ठाकरेंना यश मिळेल. पण जर अशा प्रकारची भूमिका बदलणं, वारंवार भूमिका बदलणं लोकांना आवडत नसेल तर मात्र राज ठाकरेंना स्वतः व्यक्तिशः त्याचा फार मोठा फटका बसेल. आणि राज ठाकरेंना फटका म्हणजे पक्षाला फटका, मनसेला फटका. या सगळ्या अंगांनी विचार करावा लागणार आहे की राज ठाकरेंना किती यश मिळेल आणि राज ठाकरेंचा महायुतीला किती फायदा होईल. घोडा मैदान जवळ आहे, काय होईल आपण बघूया. पण मला असं वाटतं की या सगळ्याचा नीटपणे विचार करता येणं शक्य आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं, या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं अनेक मुद्दे आपल्याला ठळकपणे लक्षात येणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.